जय श्रीराम. अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार हिंदू धर्मरक्षक संग्राम भैया जगताप यांनी घेतलेल्या कठोर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मुंबऱ्यामध्ये बसलेल्या एका लोकप्रतिनिधीला पोटशिळ उठलेला दिसतोय. बरं झालंय असं की संग्राम भैया जगताप हे अहिल्यानगर शहराचा विकास करत असताना एक हिंदुत्वाची बाजू सुद्धा सांभाळत आहेत, विकासही करत आहेत. आणि हे काही विकास आणि हिंदुत्वाची सांभाळलेली बाजू मुंबऱ्यात बसलेला लोकप्रतिनिधी जितेंद्र आव्हाड उर्फ जितुद्दीन खान याला रुचलेली दिसत नाही. त्यामुळे तो गेल्या अनेक दिवसांपासून जो कोणी हिंदुत्वाची बाजू घेईल त्याच्या विरोधात बरळताना दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला त्या जितेंद्र आव्हाड उर्फ जितुद्दीन खान याला एवढंच सांगायचं आहे की बाबा, राजकीय विरोधक असेल तर राजकीय टीका कर, पण तुमच्याकडे बोलण्यासाठीच काही राहिलं नाही, विकासावर बोलण्यासाठी काही राहिलं नाही. विकास होतोय हे दिसतंय. त्यामुळे आता वैयक्तिक पातळीवर येऊन जर तुम्ही अशी टीका करत असताल की संग्राम जगतापांकडे एवढी प्रॉपर्टी आहे, संग्राम भैया जगतापांकडे एवढ्या गाड्या आहेत, ही कोणती तुमची विकासाचे विचार आहे? हा कोणता विकास मुद्दा आहे तुमच्याकडे? विकासावर बोलायला तुमच्याकडे काही राहिलेलंच नाही. स्वतःची वैचारिक सुनता करून घेतलेला हा जितेंद्र आव्हाड हिंदू असून हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात बोलतो. म्हणजे आम्हालाच हा हिंदू आहे म्हणून घ्यायची लाज वाटायला लागली, याला हिंदू म्हणायची लाज वाटायला लागलेली आहे. तर आज मी या जितेंद्र आव्हाडला एक विनंती करेन की खरंच एकदा तू हिंदू आहे ना, तुझ्या धमन्यांमध्ये जर खरंच हिंदुत्वाचं रक्त सळसळत असेल ना, तर फक्त एकदा स्वतःला जे हिरव्या चादरीत गुंडाळून ठेवलंय ना, त्या चादरीतून बाहेर निघ आणि एकदा फक्त हिंदुत्वाचं कार्य करून पहा. म्हणजे तुला कळेल की हिंदू म्हणून जगण्यात किती अभिमान आणि किती गर्व आहे. आणि हे जर तुला जमत नसेल तर तू निश्चितच एक काम कर, तू हिरव्या चादरीत राहा आणि तू एक धर्म स्वतःचा बदलून घे आणि मग तू खुशाल हिंदुत्वाच्या विरोधात बोल. आता झालंय काय, ते सकाळचा भोंगा बंद झालाय आणि वेळ यावेळी वाजणारा अलार्म चालू झालाय असं या जितेंद्र आव्हाडकडे बघितल्यावर दिसतंय. बाकी दुसरं काही नाही. या जितेंद्र आव्हाडवर जास्त बोलून त्याच्यावर वेळ वाया घालण्यात काही अर्थ नाहीये. हे सगळ्या जनतेलाही दिसतंय, अहिल्यानगर शहरातल्या जनतेलाही दिसतंय की विकास काय आहे आणि हिंदुत्वासाठी कोण उभा आहे. त्यामुळे या जितेंद्र आव्हाडकडे आम्ही लक्ष देत नाही.